जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. आणि टाळ्यांचा आवाज कमी येतोय. सुवासिनींच्या लक्ष्मीच्या भावनाने प्रमुख एंट्री मेन एंट्रीची फीत कापून दादा तुमच्या हाती सुरुवात करायची. व्यवसायात आहेत. सिंगल लाईन तेवढे टाकायचे. ही म्हणजे ही आता बॅडमिंटनची आउटर लाईन. हा लीजर आहे त्यामुळे त्याचं थोडं एक दादांना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हायचं आहे. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मंडळी, खेल्या कुटुंबीय आणि महाजन कुटुंबियांच्या वतीनं आज या क्रीडा संकुलाचं निर्मिती इथे झालेली आहे आणि आपले सर्वांचे लाडके क्षितिज दादा यांच्या शुभ हस्ते आपण या क्रीडा संकुलाचं उद्घाटन देखील केलेलं आहे. अशा तऱ्हेच्या कार्यक्रमांमध्ये थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अतिशय महत्वाच्या असतात आणि दादांनी ती भूमिका अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देतो. आणि आम्हाला कल्पना आहे दादा की आपण पुष्पगुच्छ वगैरेचा काही स्वीकार करत नाही, परंतु छोटंसं तुलसीचं रोप वगैरे चालेल का? चालेल चालेल. तुलसीचं रोप आहे ज्याला आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं अशा तऱ्हेचं स्थान आहे, त्याचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर आणि आपल्याला पूर्ण खात्री आहे की नवीन खेळाडू या मार्गावर पाय देऊन आपलं भविष्य नक्कीच घडवतील, यात काही शंका नाही. मी विनंती करतो, जिग्नेश केल्या यांना विनंती करतो की डॉक्टर क्षीरसागर यांना आपण सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या. सन्माननीय रंजनजी पाटील सरांचं फार मोठं सहकार्य आपल्याला असतं. माजी आयुक्त इकडे बघा, इकडे बघा. अण्णांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. महिलांची ओवाळणे आणि त्यांची ओटी भरणं हे देखील आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण ही ओटीचं लेणं असतं आणि हे सौभाग्याचं लेणं कायमस्वरूपी त्यांच्याकडे टिकून राहू दे असं आपण जीवदानी आईच्या चरणी प्रार्थना करूया. आज मंडळी खासियत अशी आहे की
एरवी पावसाची आपण फार वाट बघत असतो, परंतु जीवदानी आईची कृपा अशी आहे की आज जीवदानी आईने अर्थाने अमृत तुषारांचा वर्षाव झालेला आहे. नानपाटचे मालक सन्माननीय मॅथ्यू सरांचं फार मोठं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तर आम्ही हे स्पोर्ट्स प्लेक्स नावाने बॅडमिंटन कोर्ट, टर्फ आणि पिकल बॉल आणि कॅफे स्पेस असं आम्ही उघडलेलं आहे. तर वसई विरारचे जितके यंग ब्लड्स आहेत त्यांना हे प्लॅटफॉर्म असणार आहे. इकडनं त्यांना टॅलेंट दाखवून इंटरनॅशनल लेवलपर्यंत आमचा सपोर्ट त्यांना असेल. त्यांनी मेहनत करून आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि त्यांनी त्यांचे टॅलेंट दाखवून त्यांना सहकार्य करू. बाकी हे फुटबॉल टर्फ आहे, इथे फुटबॉल कोचिंग राहणार आहे. बॅडमिंटनमध्ये बॅडमिंटन कोचिंग राहणार आहे. पिकल बॉल आहे आपलं लिजर आणि वरती ते कॅफे स्पेस आहे. धन्यवाद. कुणाल, जिग्नेश. इथे उपस्थित सर्व मान्यवर, कुणाल, जिग्नेश, अभिनंदन. लहानपणापासून पॅशन मिळते वसई कलाक्रीडा महोत्सव हे पप्पांनी नव्वदमध्ये चालू केले आणि 36-37 वर्ष मला ते झाली आणि वसई कलाक्रीडा महोत्सवमध्ये आम्ही पार्टिसिपेट करत करत मोठे झाले आणि त्याच्यामुळे आमच्या घरात स्पोर्ट्स आहे पॅशन. म्हणजे टीमची आज लहान भाऊ आज सुद्धा प्रोफेशनल क्रिकेट खेळत असतो. म्हणजे कांगडा लीग पासून आपलं मुंबई T20 मध्ये आपली टीम आहे आणि जिकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मला मनापासून म्हणजे तुम्ही जेव्हा ऑफिसला आलेले सगळे आमंत्रण द्यायला तेव्हा समजून घेत होतो. मी तुम्हाला पण ध्यानात आलं असेल की स्पोर्ट्स हे माझं पर्सनल पॅशन आहे आणि जिकडे मला जाईल एक तर चांगला कोर्ट बनवलेला म्हणजे कसून बॅडमिंटन एक तर मला दिसलं नाही आणि ती रेतीचं मी विचारतो की रेती का टाकल्या ठेवतो मला तुम्ही काहीतरी बोलत होता सिलिका सांग बरोबर मराठीत चांगल्या क्वालिटीची रेती मी विचारतो मला की कशा लागल्या कारण मला त्याची माहिती नव्हती. पण बॅडमिंटन कोर्ट लहानपणापासून बघितलं आणि खरोखर चांगला बॅडमिंटन कोर्ट बनवला. आपण एक्सपिरियन्स विकतात म्हणजे हे आपल्या लोकांना कळत नाही. म्हणजे परदेशात जर गेले ना तर स्पोर्ट्स फॅसिलिटी पण एक एक्सपिरियन्स सेल करते. हाऊ डू यू क्रिएट अन एक्सपिरियन्स फॉर जे पण इकडे येतील. एक कॅटेगरी झाली जे सुपर डिसिप्लिन डेडिकेटेड असतात, जे स्पोर्ट्स ॲज अ करिअर बघतात. त्यांना काय एक्सपिरियन्सची गरज नाही. त्यांचं सेट आहे, डिसिप्लिन आहे, डेडिकेशन आहे. त्यांना तुम्ही काय दिलं नाही दिलं फरक पडत नाही. सेल्फ मोटिवेटेड आहे. पण जी दुसरी कॅटेगरी आहे जे पॅशन म्हणून खेळायला येतात, वेदर इट इज फुटबॉल, वेदर इट इज पिकल बॉल किंवा हे आपलं बॅडमिंटन, दे विल लुक फॉर एक्सपिरियन्स. आता तुम्ही कॅफे करतात तर ते एक्सपिरियन्स जेवढं चांगलं तुम्ही घेतलं तेवढं चांगलं कस्टमर एंगेजमेंट वाढतं आणि तेवढी चांगली तुमची फॅसिलिटी झाली आणि ऑब्व्हियसली फर्स्ट आहे सेल्फ सस्टेनिंग आणि नंतर बिझनेस ग्रो झाला पाहिजे. बिझनेस ग्रो झाला तर असे फॅसिलिटीज तुम्ही आज विरारला गेल्या, सुमाराला करतील, बसेला करतील आणि जिल्ह्यामध्ये करतील. हाऊ डू यू क्रिएट दॅट एक्सपिरियन्स? त्याच्यावर मला वाटते आपण थोडंसं रिसर्च करून लक्ष दिलं पाहिजे. जो इकडे येईल त्यांनी चर्चा केली पाहिजे की किती चांगली फॅसिलिटी. आता तुम्ही जर कुठे फिरायला गेले असेल तर हॉटेलमध्ये लॉबीमध्ये एक स्मेल असतो, अरोमा स्मेल, दॅट इज वन ऑफ द एक्सपिरियन्स. म्हणजे झोपेमध्ये पण समजा तुम्ही कुठल्या रिसॉर्टमध्ये गेले असेल आणि लॅव्हेंडरचा स्मेल लॉबीमध्ये असेल आणि झोपेत तुम्हाला स्वप्नामध्ये इमिजिएटली ट्रिगर होतं की मी अमुक ठिकाणी गेलो. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सपिरियन्स. हाऊ डू यू क्रिएट दॅट रिकॉल व्हॅल्यू जे पण इकडे येतील आणि त्याच्यामुळे वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी होईल, त्याच्यामुळे तुमची वाढेल आणि त्याच्यामुळे फॅसिलिटी जी एवढी सुंदर केली आज कनेक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा लहान म्हणून मी एक्सपिरियन्सवर बोलतो. म्हणजे असं नाही की क्लब वन आहे किंवा स्टेशनला लागून केलेलं आहे जिकडे येतात आता कोणी इकडे यायला स्पेशली लोकांना स्पेशली लोकांना आणण्यासाठी तुम्ही असं स्पेशल एक्सपिरियन्स आहे का एवढ्याच मी तुम्हाला स्पेशल देतो. इकडे असोसिएशनवाले उभे आहेत, कुठे आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून इकडे कॉम्पिटिशन्स कशी देता येते, चांगली फॅसिलिटी दिलेली आहे. बाजूला तूच सांभाळतो शाळेमध्ये, तूच सांभाळतो शाळेमध्ये, इकडचं तू सांभाळ, शाळा सोडली असोसिएशनवाले तुमच्या सोबत आहेत म्हणजे अर्धा काम तुमच्या सोबत आहे. जास्तीत जास्त कसे आपले कॉम्पिटिशन तिकडे घेत आहेत. जिल्ह्याची कॉम्पिटिशन स्टेटची होईल तेव्हा होईल, पण पार्टीसारखे तालुका लेवलचे किंवा आपलं विभागीय कलाक्रीडा जो होतो
त्याच्यापैकी एक सडन कॅटेगरीची इकडे डायव्हर्ट करा, ऑटोमॅटिकली त्याला एक ब्रँडिंग मार्केटिंग पण मिळेल. एवढं सांगतो, माझ्याला काही मदत असेल 100% स्पोर्ट्स इज अ पॅशन फॉर मी अँड माय फॅमिली. नक्कीच मदत करू. एवढं चांगलं 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. दादांच्या मनोगतातून आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की दादांचं प्रत्येक गोष्टीमध्ये किती बारीक लक्ष असतं, किती बारीक अभ्यास आहे, या गोष्टीची जाणीव आपल्याला झालेली आहे. दादा, आपण केलेल्या सूचना आणि आपण दिलेले शुभेच्छा याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देतो. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक आपल्या देशाबाहेर सुरू आहे आणि त्या ऑलिम्पिकच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर भारताचं स्थान त्या ऑलिम्पिकमध्ये खूप कमी दर्शवण्यात येतं. त्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आपला देश अग्रेसर असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी असणाऱ्या सुविधा आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर क्षीरसागरांनी सांगितलं की दादाचे जे प्रयत्न सुरू आहे ऑलिम्पिक आपल्या शहरामध्ये ऑलिम्पिकची संस्कृती रुजवावी या दृष्टीने त्यांनी जो स्पोर्ट्स क्लबची संकल्पना दिली आणि निश्चितच ते स्पोर्ट्स क्लब लवकरात लवकर आपल्या विरारवासियांसाठी लवकरात लवकर सुरू होणार आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर आजचा हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आहे त्याचा शुभारंभ होत आहे. पुन्हा आणि त्याचा मित्र जिग्नेश या दोघांच्या संकल्पनेतून हे स्पोर्ट्स क्लब सुरू होत आहे. निश्चितच त्यांना त्या खेळाची चांगली आवड आहे आणि त्या आवडीतून आणि त्यांचं प्रशिक्षण सुद्धा त्यातूनच झालं, त्यांचं शिक्षण सुद्धा स्पोर्ट्समधूनच झालं की निश्चितच आपल्याला खेळाडूंना एकूण घडवतील आणि जागतिक स्तरावर, भारतीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आपल्या विराटमधून जास्तीत जास्त खेळाडू निर्माण करण्याचा शुभेच्छा देतो आणि असेच खेळाडू वर्षभर निर्माण व्हावे. मैदानं सुद्धा आपल्या शहरामध्ये नव्हे तर भारतभरामध्ये मैदानं कमी होत आहे. मैदानाची संख्या सुरक्षित करणं आवश्यक आहे. परवालाच मी वृत्तपत्रात कालच वाचत होतो की तिथले बांद्रा डिक्लेमेशनचं एक मोठं फुटबॉलचं मैदान त्यामध्ये बदल झाला. हे बदल होता कामा नये आणि ते वाचवण्याची जबाबदारी शुभेच्छा देतो महाजन परिवार आणि सेवा परिवार यांना दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या आजच्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त सर, आपल्या शुभेच्छा आणि आपल्या आशीर्वाद आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि ते आम्हाला तुमच्याकडून भरपूर प्रमाणात मिळालेले आहेत. डॉक्टर क्षीरसागर जे कला, क्रीडा, साहित्य सर्वच क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असतात, क्रियाशील असतात, त्यांना देखील मी विनंती करतो आपण आशीर्वाद द्यावा. सर्वप्रथम हे क्रीडा संकुल चालू केलं त्याबद्दल कुणाल आणि त्याचे पार्टनर या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करून राहून आणि हे क्रीडा संकुल नव्हे तर त्यांनी आणखीन अशीच क्रीडा संकुलं वसई, नालासोपारा, विरार या ठिकाणी सुद्धा चालू करावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि ह्या सर्व त्यांच्या प्रोजेक्टमध्ये जे काय आमच्याकडनं मदत लागेल ती आम्ही द्यायला सदैव तयार आहोत आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर माझे मित्र किशोर महाजन आणि त्यांचे पार्टनर यांचं पण मी अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय महाराज. शेवटचा भाग आणि तितकाच महत्वाचा अर्थात ऋण व्यक्त करण्याचा. सन्माननीय श्रीयुत लक्ष्मणराव पाटोळे सर, वरिष्ठ पत्रकार संपादक, सन्माननीय क्राईम संध्याचे वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सन्माननीय लक्ष्मणराव पाटोळे सर. आज आपण या ठिकाणी मोठ्या चांगल्या संख्येने जमलेलो आहोत आणि खरोखरच विरारमधून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम इथे राबवला जात आहे. एक क्रीडा संकुलन इथे सुरू होत आहे. इथून चांगले विद्यार्थी स्पोर्ट येथील चांगले खेळतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील. याचा कार्यक्रमाचा आज उद्घाटन समारंभ सोहळा
माननीय दादा श्री क्षितिजी ठाकूर साहेब यांच्या हातून झालेला आहे. आज आपल्या कार्यक्रमाला त्यांनी वेळात वेळ काढून दुसरा सकाळचा कार्यक्रम अटेंड करून ते आपल्या इकडे पोहोचले. डॉक्टर क्षीरसागर आहेत, केळकर सर आहेत, रंजन सर आहेत नगरसेवक, आणि पाटील साहेब आहेत. या सर्वांनी वेळात वेळ देऊन या कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्ही त्यांचे हृदयापासून अभिनंदन करतो की आपण खरोखरच या कार्यक्रमाला येऊन एवढा मोठा मान दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि हा कार्यक्रम इथे समाप्त झाला अशी मी घोषणा करतो. जंजीचं वारं आहे सर महाराष्ट्रात देशात सगळे.